लार्ज क्वांटिटी मध्ये करण्यापेक्षा पहिल्यांदा ओके थोडं केलं पाहिजे, सुरुवात थोडी थोडीशी केली पाहिजे. सीड मॉइश्चर हे याच्यात खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ओके, हे थोडक्यात सांग काय. आजूबाजूला जास्त डेंग्याचे प्लॉट नसले पाहिजेत. ओके, त्यांनी काय फरक पडतो बरं? त्यांनी असं आहे की परागीभवन, काही लोक बोलतात की बाबा माझ्या मी कांदे मग चांगले लावले होते पण त्यात डेंगळे आले, माझ्या कांद्याला कलर नाही आला. कांदा हा जास्त मोठाही नसावा आणि जास्त छोटाही नसावा. दुसरी गोष्ट याची पत्ती ही डबल पत्ती असावी. कारण त्या आगीमुळे माशा जास्त प्रमाणात दिसतात तिकडे. एकरी 2 गोणी 1846, 1 गोणी यारा कॉम्प्लेक्स. बोंड येतात, येत नाही असं नाही, पण त्याला दाना बाधत नाही, म्हणजे बी बाधत नाही. हा, मग बी बाधत नाही, ते मुक होतात. त्याच्यात कांद्याचं पीक घेणं सगळ्यात गैरी. ओके, नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आपल्या फिटलाय मराठीच्या शेतकरी कट्ट्यावर. तर मित्रांनो, तुम्ही कांद्याचे शेतकरी असाल, बऱ्याच वर्षापासून कांदा करत असाल. आता ह्या कांद्याबरोबर तुम्हाला आणखी एक पीक जोडायचं असेल, म्हणजेच काय तर गोट, म्हणजेच काय तर कांद्याचं बी जे आपण तयार करतो त्याचीही शेती होऊ शकते. तुम्ही पाहताय की मागे जवळजवळ 1.25 एकराची गोटाची शेती आहे. हा जो काही शेतकरी आहे ते गेली 5 ते 6 वर्षापासून हे कांद्याचं बी विकत आहे. त्यांनी मागच्या वर्षी जवळजवळ 3 लाखाचं यातनं उत्पन्न मिळवलं होतं. तर अशा प्रकारे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या वर्षी त्यांना ह्या 1.25 एकरातून जवळजवळ 5 ते 6 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे, तेही फक्त कांद्याचं बी विकून. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती या शेतकऱ्याने आपल्यासोबत शेअर केलेली आहे की कुणी कांद्याचं गोट केलं पाहिजे, कुणी नाही केलं पाहिजे, त्याला वातावरण कसं लागतं, कोणतं खत टाकलं पाहिजे, त्याचबरोबर कांदा लावताना, गोठाचा कांदा लावताना तो कसा निवडला पाहिजे, कुठून निवडला पाहिजे, त्याला रेट किती असतो, याच्याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या शेतकरी बांधवांनी आपल्याला सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ही पीक करायचं असेल, म्हणजेच की हे गोठाचं पीक करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आणखी आपला हा फिटलाय मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी, अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला फिटलाय मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, तुझी ओळख सांग. नमस्कार, माझे नाव प्रतीक बाळासाहेब तोत्रे, मी राहणार कोल्हारवाडी, सातगाव पठार. तू किती वर्षापासून हे कांद्याचं रोप, म्हणजेच की हे गोटाची शेती करतोय? गेले 5-6 वर्षापासून मी गोटाची शेती करतो. ओके, आता तुझ्याकडे कांदा पण असतो का, फक्त बियासाठीच तू शेती करतोय? नाही, कांदा तर असतोच, पण गोट पण मी कांदा बी तयार करतो दरवर्षी. तुला का असं वाटलं की बाबा कांदा बी आपण केलं पाहिजे? मला अशीच कल्पना आली की बाबा दरवर्षी आम्ही थोडं बी करायचो घरच्या पुरतं, तर कधी कमी पडलं तर विकत घ्यायचं. तर बियाला कुठेतरी फिक्स रेट असायचा, म्हणजे जेणेकरून की ऍव्हरेजली त्याच्यातून म्हणजे पैसे चांगले भेटायचे. तर 10-15 किलो आम्ही विकायचो दरवर्षी, त्यातून आम्हाला चांगले पैसे भेटायचे. की मी लार्ज क्वांटिटी मध्ये केल्यानंतर काय होते, मी 1 वर्ष ते ट्रायल केलं. ट्रायल केल्यानंतर त्यातनं एक फिक्स अमाऊंट मला भेटायला लागली, त्यामुळे मी दरवर्षी मग करत गेलो. मला त्यातनं चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. माझे काही कस्टमर हे जोडले गेले. आता हे किती क्षेत्र आहे टोटल तुझं? हे माझं आता 1.25 एकर क्षेत्र आहे. दरवर्षी एवढंच असतं? दरवर्षी एवढं 1 एकर 1.25 एकर या दरम्यान मी दरवर्षी करतो. किती वर्षापासून करतोय ही शेती? 5-6 वर्ष. 5 वर्ष. हो. मागच्या वर्षी थोडक्यात अंदाज सांगतो की किती क्षेत्र होतं, किती खर्च आला? मागच्या वर्षी थोडं कमी होतं, एक 30-35 गुंठे क्षेत्र होतं मागच्या वर्षी. तर 1 लाख रुपये खर्च झाला पाठीमागच्या वर्षी. कारण कसं होतं, याच्यातलं जे मेन म्हणजे आहे तर ते कांदा आहे. बरोबर. तर कांदा आम्ही विकत घेतो, म्हणजे बराखीतनं वगैरे विकत घेतो. तर जसं कांद्याचा रेट आहे तसं याचं भांडवल ठरलं जातं. बाकीचं भांडवल कमी राहतं, पण कांद्याचं भांडवल हे महत्वाचं भांडवल आहे. हे गेल्या वर्षी जास्त असल्यामुळे माझं जास्त खर्च झाला. उत्पन्न किती झालं होतं, काय रेट मिळाला होता? तरी ऍव्हरेजली मला 2000 ते 2500 दरम्यान रेट भेटला होता. ओके, 2500 रुपये किलो? 2500 रुपये किलो, म्हणजे 3-3.5 लाख रुपये झाले म्हणायचे. हा, 3 म्हणजे खर्च जाऊन तुझ्याकडे 2.5 लाख रुपये उरले असतील 30-35 गुंठ्यात. हा, शिल्लक राहील. आता हे आता सुरुवातीपासून बघूयात की बाबा हे कांदा तू म्हणतो ते महत्वाचं आहे. तो निवडताना काय बघितला पाहिजे बाबा, कसा कांदा आपण ह्या गोटासाठी निवडला पाहिजे? कांदा हा जास्त मोठाही नसावा आणि जास्त छोटाही नसावा. दुसरी गोष्ट याची पत्ती ही डबल पत्ती असावी. ओके. हा, जे की मार्केटमध्ये गेल्यानंतर तो कांदा उघडा झाला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा कलर, हा कलर म्हणजे लाल कलर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कांद्याच्या महत्वाच्या आहेत. तू कुठून निवडतो कांदा, म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांकडे जातो का मार्केटवरनं आणतो? पहिलं मार्केटला जातो, तिथे कुणाचा कांदा काय भावाने जातो हे सगळं बघतो. त्यातला जो टॉप क्वालिटीचा कांदा आहे त्या शेतकऱ्याची भेट घेतो. ओके. आणि त्याच्याकडून निवडक कांदा घेतो. त्याला 2 रुपये जास्त देतो, पण निवडक कांदा घेतो.
ओके. हा. किती एकर लागतो बरं, म्हणजे किती कांदा लागतो एकराला? 1 एकरला जवळजवळ मिनिमम तुम्हाला सांगतो 2000 किलो कांदा लागतो. ओके. हा. आणि रेट तुला मागच्या वेळेस कसा मिळाला होता म्हटलं? बेण्याला रेट भेटला होता 2000 ते 2500 रुपये 1 हम्म. किलोला. हम्म. आणि मी कांदा खरेदी मागच्या वर्षी 600 रुपये किलोने केला होता. म्हणजे 60 रुपये किलोने 60 कांदा रुपये घेतला होता. किलोने, हा. आता ह्या वर्षी जो लावलाय तो त्याचा रेट कसा मिळाला, कसा घेतला? या वर्षी मी 20 रुपयाने घेतलाय. 20 रुपयांनी घेतला. हो, मला पोच 20 रुपयाने झालेला आहे. 19 रुपयाने मी घेतलेला आहे. 1 रुपये. म्हणजे कांदा स्वस्त असल्यामुळे मी बी त्याचा. हा, कांदा स्वस्त असते. तर नमस्कार. तुम्ही मला सांगत होते की गोट शेतीमध्ये काही महत्वाचे पॉइंट आहेत ते लक्षात घेण्यासारखे आहेत, तर काही खबरदारी घेण्यासारखी आहे, तर ते कोणते पॉइंट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात नीट सांगा माहिती. नमस्कार, मी बाळासाहेब दगडू तोत्रे बोलतोय. कांद्याच्या शेतीमध्ये जर कोणतंही जर पीक जर कांद्याचं ढेंगळं, आम्ही त्यांना ढेंगळं म्हणतो, ढेंगळ्याचं पीक जर घ्यायचं असेल तर शेती तर त्याला चांगली पाहिजेलच आहे, क्वालिटीची. दुसरी गोष्ट त्याचं वातावरण सुद्धा चांगलं पाहिजे. ओके. आता ही शेती आम्ही आमच्या घरापाशी घेतली तर आम्हाला त्याच्यात उत्पन्न तर बिलकुलच नाही निघालं. ओके. म्हणजे डोंगर जवळ असून तुमचं घर 1-2 किलोमीटर असेल. हा, 2 किलोमीटर तिथं तर त्याचे बोंड येतात, येत नाही असं नाहीये, पण त्याला दाना बाधत नाही, म्हणजे बी बाधत नाही. हा, मग बी बाधत नाही, ते मुक होतात. लक्षात पुढं मुढं थोडं थोडं निघतात. त्यामुळे तिकडं त्याच्यात कांद्याचं पीक घेणं सगळ्यात गैरी. ओके. म्हणजे गोट तिथे येऊ शकत नाही. त्यासाठी जे करून डोंगर भागामध्ये शेती जर डोंगराच्या पायथ्याशी जर केलं तर ते 1 नंबरचं येतं. दुसरी गोष्ट, धुक्याचा प्रादुर्भाव बिलकुल नसावा त्याला. ओके. हा, कारण कसं आमच्याकडचा डोंगर असा, आमच्यापासून दुसरा डोंगर 5 किलोमीटर अंतरावरती, जवळ असे डोंगर नाहीयेत. कारण डोंगरला असं खोरं नसावा. खोरं असल्यावरती धुकं तयार होतं आणि धुकं लवकर निघून जात नाही. त्यासाठी निवडता वेळेस तर शेती ह्या पद्धतीची निवडावा, तिथं धुकं थांबलं नाही पाहिजे जरी आलं तरी. ओके. म्हणजे ज्या ठिकाणी धुकं थांबत नाही, आता शेतकऱ्यांना माहिती की आपल्या समजा एरियामध्ये धुकं आहे का नाही, ज्या ठिकाणी धुकं थांबत नाही तिथं, त्याचबरोबर डोंगराच्या पायथ्याला अजून कुठलं शेतजमीन योग्य आहे ह्यासाठी? याच्यासाठी तशी काळी जमीन चालते, चालत नाही असं नाही, काळी जमीन चालते. मधमाशी महत्वाची आहे सगळ्यात. ओके. आता आमच्या डोंगराच्या कडेला काय झालंय, आमच्या शेतीच्या शिवारामध्ये सर्व आमच्या फवारण्यामुळे मधमाशाची पोळे राहिलेच नाही, दिसतेच नाही सहजा. हे गावरान जे पोळे आहेत मधाचे ते दिसते नाही. किंचित पुढे बाय चान्स निघाले तर दिसतात, कारण कसं या फवारणीमध्ये मधमाशीच जिवंत राहिली नाही. आणि इकडं डोंगरच्या भागात असल्यामुळं इकडं मधमाशी आहे आणि आगीमोळ जास्त प्रमाणात इकडे, कारण त्या आगीमोळाच्या माशा जास्त प्रमाणात दिसतात इकडे याच्यावरती. परागीभवन इथे ह्यासाठी लय महत्वाची. धन्यवाद. 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 आता हे लावताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याची? गोट आपण लावताना विशेष अशी काही काळजी नाहीये, जसं आपण रेग्युलर शेती करतो त्याप्रमाणे ते. फक्त आजूबाजूला जास्त डेंग्याचे प्लॉट नसले पाहिजे. ओके. त्याने काय फरक पडतो बरं? त्याने असं आहे की परागीभवन. ओके. समजा आता तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कोणत्या पद्धतीचा कांदा निवडता, काय निवडता, मी कोणत्या पद्धतीने निवडतो, आणि त्यामुळे तुमच्या जे परागीभवन मधमाशांचं होतं, मग ते क्रॉस ब्रीडिंग तयार होतं. बरोबर. हा महत्वाचा त्याचा विषय. त्याच्यामुळे काही लोक बोलतात की बाबा मी कांदे मग चांगले लावले होते, पण त्यात डेंगळे आले, माझ्या कांद्याला कलर नाही आला. बरोबर. हा त्यातला महत्वाचा पार्ट आहे. ओके. ते परागीभवनामुळे ते क्रॉस ब्रीडिंग झालं, त्याच्यामुळे तुझा आपला जरी कांदा चांगला असेल लावताना गोट, तरी ते क्रॉस ब्रीडिंग मुळे ते खराब झालं, प्रॉब्लेम होतो. बरोबर. हा म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट आहे, पण ही सहसा लक्षात येत नाही. बरोबर. पात आहे ती माजवणं झालं, कारण पात माजली तर वरती गोंडा चांगला येणार आहे. बरोबर. हा, आणि तोपर्यंत त्याला फवारणी, त्याच्यानंतर याला फवारणी नाहीये, कारण त्यानंतर केमिकलची फवारणी केली की तुमच्या याच्यावरती मधमाशी येत नाही. हे लावताना काही अंतर वगैरे ठेवायचं असतं का कांद्याचं? लावताना आपल्या याच्यावरती प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने ठेवतो. आता मी मल्चिंग वरती लावले, मध्ये माझं अंतर ह्या वर्षी जास्त ठेवले मी. ओके. 1 फुटावरती मी लावलेलं आहे. आता हे मल्चिंग वरती आणि असं लावण्यात काय फरक वाटतो तुला? मल्चिंग वरती काय होतं, आपल्याला ड्रिप ऍप्लिकेशन वगैरे जे आहेत ते व्यवस्थित देता येतात. दुसरी गोष्ट जे कांद्याच्या आजूबाजूचं गवत आहे याच्यावरती कंट्रोल रिंग राहतं, की जे नंतर गोंडावरती आला तर आपल्याला आतमध्ये घुसता येत नाही, कारण गोंडे मोडतात. बरोबर. हा, त्याच्यामुळे तिथं ते एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपली जितकी प्लॉट मध्ये स्वच्छता राहील तितकं चांगलं जातं.
कारण नंतरच्या टायमिंगला ती मशागत आपल्याला करता येत नाही. हा, गोट वाढल्यानंतर करता येत नाही. बरोबर. आता हे थोडक्यात सांग, खत वगैरे कसं टाकतो सुरुवातीपासून ते end सुरुवातीला याला बेड पाडून घेतले. बेड पाडून घेतल्यानंतर याला पहिले 2 ट्रॉली शेणखत टाकलं होतं कुजवलेलं. ओके. त्यानंतर बेसल डोस टाकला होता. बेसल डोस मध्ये 1846 यारा कॉम्प्लेक्स, थोडासा युरिया, त्यानंतर सल्फर. ओके. किती प्रमाण लागलं होतं एकरी सांगशील? एकरी 2 गोणी 1846, 1 गोणी यारा कॉम्प्लेक्स, 50 किलो युरिया, ओके, आणि 5 किलो सल्फर. त्यानंतर खत निघुस्तोपर्यंत काय खत टाकलं? निघस्तोपर्यंत मग ड्रिप ऍप्लिकेशन राहतात, ते आपल्या याच्यानुसार राहतात कधी द्यायचे काय राहते. आता मी याला 18, 14, 48 सोडलेले, जेणेकरून ती पोगर बनतील. बरोबर. ओके. सल्फर सोडलेले, याच्या व्यतिरिक्त त्याला अजून काही सोडलेलं नाही. ओके. मग आता हे थोडं अजून किती महिन्याच्या अंतराने अजून काही खत बीत सोडायला लागतं का? हा, याच्यानंतर आता मी याला कॅल्शियम सोडणार आहे. ओके. हा, जेणेकरून जे बोंड आहेत ते चांगले निघतील. ओके. आणि हिरवेगारपणा. बोंड यायला किती टाइम लागतो बरं? किती कालावधी लागतो? बोंड यायला तर जवळजवळ तरी 1.25 महिना लागतो. ओके. मग 6 महिन्यानंतर तुला कॅल्शियम सोडायला लागेल थोडक्यात? हा, 6 महिन्या दरम्यान कॅल्शियम ते एक आपल्या ऍप्लिकेशन, कमीत कमी 2 ऍप्लिकेशन कॅल्शियमची गेली पाहिजे. ओके. त्यामुळे ना जी म्हणजे बोंडाची क्वालिटी ही चांगली निघते. ओके. आता ह्याच्यात थोडक्यात रोगाबद्दल बोलूयात. ह्याच्यात काय महत्वाचा रोग पडतो आणि त्याला कशी फवारणी कधी केली पाहिजे त्याच्याबद्दल डिटेल? रोग असा काय नाही जास्त, फक्त वातावरणामुळे ना याला करपा येतो. त्याच्यामुळे जे म्हणजे पाती या जळून जातात. ओके. आणि मवाचा जास्त याच्यावर काय प्रादुर्भाव नाहीये, फक्त करप्याचा जास्त याच्यावर विशेष. औषध फवारणी कधी केली पाहिजे? पहिली फवारणी 25 दिवसानंतर झाली पाहिजे, आणि त्यानंतर एक 15 दिवसाच्या कालावधीनंतर दुसरी फवारणी झाली पाहिजे. त्यानंतर एकदा बोंड निघाली की फवारणी बंद होते. बोंड निघाले फवारणी नाही करायची? कोणतं विशेष औषध मारतो तू बाबा ह्याच्यासाठी? विशेष असं कोणतं औषध नाही, साधं माव्याचं, करप्याचं आणि टॉनिक. ओके. ह्या 3 गोष्टी, जास्त काही कॉम्बिनेशन नाही. हा. आता हे गोट लावायचा कुठला कालावधी बाबा फिक्स आहे की बाबा ह्याच्यामध्ये जर गोट लावलं तर आपल्याला रोगराईपासून त्याला हे होईल, संरक्षण होईल, असं काही कालावधी आहे का? ऑक्टोबर नंतर, 15 ऑक्टोबर नंतर. 15 ऑक्टोबर नंतर लावायचं? लावायचं. आणि हे निघणार कधी? हे निघणार त्यानंतर याला 130-35 दिवस लागतात. ओके. पूर्ण मॅच्युरिटी 4-5 महिने लागतात. 4-5 महिने लागतात. आणि शेवटच्या टप्प्यात त्याला पाण्याची तर पूर्ण म्हणजे गरज आहे. आपण म्हणू की बाबा पीक काढणीला आले, मग याला थोडं थोडं पाणी दिलं चालेल, तर तसं नाही. शेवटच्या टप्प्यात याला म्हणजे भरपूर पाणी लागतं. त्याचं कारण असं की सीड भरायला लागतं. बरोबर. बीज, मग त्याच्यामुळे त्याला ती जी बियाची क्वालिटी चांगली येण्यासाठी आपल्याला पाण्याची शेवटपर्यंत त्याला गरज राहते. आता विक्रीबद्दल थोडक्यात सांगशील बाबा, कसे उत्पन्न किती निघतं एवढ्या 1 एकरामध्ये, आणि ते विक्री तू कशी करतो त्याच्याबद्दल? याची जे उत्पन्न आहे, कमीत कमी मी एका पिशवीला 10 किलो उत्पन्न काढतो. ओके. तर मग त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. मी आता 1 एकरला 400 किलोचं माझं टार्गेट आहे. ओके. 400 किलो बी निघायचं माझं टार्गेट आहे. आणि त्याची विक्री अशी आहे की मी पॅकिंग करतो. ओके. तू सध्या तुझं पॅकिंग? पॅकिंग करतो, की जेणेकरून सीड मॉइश्चर हे याच्यात खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ओके. हे थोडक्यात सांग काय सीड मॉइश्चर म्हणजे? सीड मॉइश्चर म्हणजे कसं राहतं, आपण याला काढल्यानंतर, एक ऊन दिल्यानंतर याला हवा बंद केलं पाहिजे. हवेच्या संपर्कात जर आलं तर मग त्याच्यात ते मॉइश्चर तयार होतं, त्याच्यामुळे जी उगवण क्षमता आहे ती कमी होते. ओके. मग त्याच्यामुळे त्याला पॅकिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. पॅकिंग केली तर हवेशी संपर्क राहत नाही आणि उगवण क्षमता ही एकदम क्वालिटी होती. ओके. ठीक आहे. आणि त्यानंतर पॅकेजिंग केल्यानंतर हे विक्रीत जातं. माझे कॉन्टॅक्ट आहेत बाहेर. ओके. तिथे हे माझं सेलिंगला असतं. शेतकऱ्यांचं काय तुला म्हणजे रिझल्ट मिळाला? रिझल्ट असा मिळाला की मी पहिल्या वर्षी जे बी दिलं शेतकऱ्यांना, ते एकदम क्वालिटीचं बनवल्यामुळं शेतकऱ्यांना जी कांद्याची साईज ही चांगली भेटली, कलर चांगला भेटला, आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्यामुळे डेंगरे नाही निघाले, आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्यामुळे त्यांना मार्केटमध्ये भाव चांगला भेटला. त्याच्यामुळे माझे शेतकरी दौडले गेले आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी माझी झाली, जेणेकरून मी कोणत्याही चॅनलला किंवा सोशल मीडियावरती माझी पब्लिसिटी नाही, माउथ टू माउथ. ओके. म्हणजे शेतकऱ्यांना रिझल्ट मिळाला, त्यांनी ह्याला सांगितलं, वाढत गेले. आता ज्याला नवीन गोट लावायचं त्यांनी बाबा समजा गोट त्यांनी लावायचं ठरवले आणि त्याला जर रोप म्हणजे गोट ज्यावेळेस बी शेवटी विकायचंय
त्यावेळेस त्यांनी बाबा कसे कस्टमर शोधले पाहिजे? कस्टमर शोधले कसे पाहिजेत त्या म्हणण्यापेक्षा त्यांनी ना त्याचं बी म्हणजे माझं म्हणणं आहे की लार्ज क्वांटिटी मध्ये करण्यापेक्षा पहिल्यांदा ओके, थोडं केलं पाहिजे. सुरुवात सुरुवात थोडीशी थोडी केली केली पाहिजे हम्म. की जेणेकरून तुम्ही विकू शकता. बरोबर मोठ्या लगेच विकू शकत राईट राईट. आणि ते विकल्यानंतर तुम्ही काही कस्टमरला दिले समजा बियाणं, बरोबर. बियाणं दिल्यानंतर त्याची जर क्वालिटी तुम्ही चांगली मेंटेन केली तर ऑटोमॅटिक तुमची पब्लिसिटी होणारच. ओके, बरोबर. आता शेवटचा एक महत्वाचा पॉईंट सांग, थोडक्यात खर्च किती येऊ शकतो एकरी आणि उत्पन्न किती बाबा ऍव्हरेज सांग की बाबा रेट नुसार. बघा ऍव्हरेजली रेट आहे ना, कधी कधी मार्केट खाली पण येतं, हम्म. कधी कधी वर पण जातं, पण ऍव्हरेजली रेट 1,500-2,000च्या दरम्यान राहतो. राहत. ओके. आणि राहिला प्रश्न उत्पन्नाचा, तर उत्पन्न हे एकरी आता आपल्या काढण्यावरती आपण कसं त्याला बरोबर. कसं जपतोय, हा. सांभाळायचं याच्यावरती. पण आता माझं तरी एकरी मी उत्पन्न हे 350-400 किलोच्या दरम्यान तरी काढतो. काढणार. ओके. हा. मग त्याच्यानुसार आपण आता त्याला एकरी खर्च 1 लाख रुपयापर्यंत येतो. मग 1 लाख रुपये म्हणजे ह्याचं मेन म्हणजे कांद्याच लागत असतं. हा, कांद्याचं आणि बाकी खत फवारणी जास्त नसलं. हा, खत मिनिमम 10,000 10,000 खत. ओके. हा. आणि लेबर राहतात. लेबरचे पहिल्यापासून लागवडीचे लेबर, दुसरी गोष्ट जे मध्ये होलांमध्ये जे तण वगैरे ते काढण्यासाठी लेबर, नंतर ते गोंडे खोडण्यासाठी लेबर, त्यानंतर त्याची म्हणजे ते उपनाया लागतात. कारण ओके, गोंडे खोडून उपनायचे. हा, ते उन्हाला तापवावे लागतात. तापवल्यानंतर ते मळणी करून त्याची ते उपनावे लागतात, त्याची क्लिनिंग करावं लागतं, सॉर्टिंग करावं लागतं. तुझं म्हणजे घरच्या घरीच करतो का हा, मशिनरी वगैरे तुझ्याकडे? नाही, मशिनरी वगैरे काय नाही, सगळं घरच्या घरीच असते, लेबर लावून काम असतं. धन्यवाद, खूप छान माहिती दिली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असेल, तुम्हाला कांद्याचं म्हणजे समजा गोट लावायचं असेल, बिया म्हणजे बी विक्रीकडे तुम्हाला वळायचं असेल, तर काही माहिती लागली तर मी याचा नंबर देणार आहे, त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आधी प्रश्न विचारा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगायचो शेतकऱ्यांना, कुठलंही पीक नवीन पीक घेण्याच्या अगोदर आधी माहिती घ्या, सविस्तर माहिती घ्या. जर तुम्हाला तुमच्या अंदाजात ते बसत असेल तरच त्यात उतरा, कारण की मार्गदर्शन खूप महत्वाचं असेल. जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं तरच ती तुमची जी काही नवीन शेती आहे ती सक्सेसफुल होणार आहे. आणि तुम्हाला जर समजा ह्याच्याकडनं जर चांगलं बी हवं असेल, खात्रीशीर जर बी हवं असेल, तुम्ही याचा नंबर दिलेला आहे, त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याचे बी जवळजवळ नाशिक एरियामध्ये किंवा या पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाते आणि शेतकऱ्याला रिझल्टही चांगला मिळतोय. नक्की कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला खात्रीशीर बी सुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला फिटलाईफ मराठी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर मग चला ते भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. धन्यवाद.